हाय हॅलो नमस्कार, मी संध्या विनायक पाटणकर पुन्हा एकदा आपल्या विन्सांद मराठी कपल यावर आपलं खूप खूप स्वागत करते. तर आज ब्रेकफास्ट सिरीजमधली आपण थर्ड रेसिपी शूट करतो आहोत. म्हणजेच आज मी तुमच्यासोबत एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल. करून पहा. ती तुम्ही लंचमध्ये, ब्रेकफास्टमध्ये किंवा डिनरला सुद्धा खाऊ शकता. अशी ही भन्नाट रेसिपी आहे आणि टेस्टला ही अप्रतिम आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंडा बुर्जी. येस, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंडा बुर्जी. तर ती रेसिपी अगदी वेगळी असणार आहे नेहमीप्रमाणे. म्हणजे नेहमी जशी प्रत्येक जण करत असतो, तर त्याहीपेक्षा वेगळी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया अंडा बुर्जीला. पॅन गरम करत ठेवलेला आहे. इथे आता मी तेल घालून घेते आहे. इथे आपल्याला 2 ते 3 बारीक कट केलेल्या मिरच्या लागणार आहेत. सो मी बारीक मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी तेलामध्ये घालत आहे. छान तेल टाकलेलं आहे. तर तेलामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे तुकडे घातलेले आहेत. कढीपत्त्याचा फ्लेवर या अंडा बुर्जीमध्ये छान उतरला जाईल म्हणून 5 ते 6 कढीपत्त्याचे तुकडे आणि 2 मी बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. मी 4 अंड्यांची अंडा बुर्जी करते आहे. तर यासाठी मी 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते छान बारीक कट करून घेतलेले आहेत आणि मी आता हे तेलामध्ये हलकेसे परतून घेणार आहे. तर आपल्याला हे जास्त कुक करायचे नाही. ते आपल्याला 20%च कुक करायचे आहेत. आपल्याला जास्त शिजवून अजिबात घ्यायचे नाही आहे. तर फक्त मी 20% येथे छान परतून घेणार आहे. कांदा 2 ते 3 मिनटे म्हणजे परतून घेणार आहे. आता मी घालते इथे 1.5 ते 2 चमचे लाल मिरची मसाला घालते आहे. तर 1.5 ते 2 चमचे आपण इथे मसाला घातलेला आहे. तिखट मसाला घातलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा हळद घालणार आहे. तर छान मसाला आणि हळद घालून झालेला आहे. आपण छान आता परतून घेऊया. जसं मी म्हणाले, आपल्याला जास्ती कुक करायचं नाही आहे. तर थोडासा मसाला आणि हळद हा छान त्या तेलामध्ये भाजला गेला पाहिजे म्हणून आपण पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. आणि यानंतर मी घालणार आहे यामध्ये 4 अंडी. तर 4 अंडी मी इथे फोडून घालते आहे. जसं मी म्हणाले, कांदा आपल्याला जास्त कुक करायचा नाही आहे. मसाला हळद घातल्यानंतरही आपल्याला जास्त वेळ परतवत राहायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं मसाला हळद त्या कांद्यामध्ये उतरला पाहिजे. त्या मसाला पूर्ण फोडणीमध्ये उतरला पाहिजे असं आपण परतून घेतलेलं आहे. तर आता इथे मी जे सांगितल्याप्रमाणे 4 अंडी घालत आहे. तर 4 अंड्यांसाठी मी 2 कांदा घेतलेला आहे. तर असा आपल्या 4 अंड्यांची बुर्जी आपण इथे करतो आहोत. नक्की करून पहा. अशी रेसिपी वेगळी रेसिपी आहे. नेहमी जशी दाखवली जाते तशी ही रेसिपी अजिबात नाही आहे. चला तर मग यामध्ये आपण आता घालून घेऊया चवीपुरते मीठ. ते तुम्ही नंतरही घातले तरी चालेल. तर मी इथे आता चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि छान आता परतून घेते आहे. तर अंडा बुर्जी आपल्याला थोडं बराच वेळ परतून घ्यावी लागणार आहे. कारण आपण आधी जसं मी सांगितलं, कांदा आपण 20% कुक केलेला आहे आणि आता अंड घातल्यानंतर आपण त्यावेळेस छान परतून घेणार आहोत. म्हणजेच सगळा जो फ्लेवर, जसं कांदा आहे, मसाला, हळद आणि कढीपत्ता, मिरची यांचा सगळा जो फ्लेवर आहे तो त्या बुर्जीला छानसा लागणार आहे. तर आपल्याला हळूहळू या स्टेजला छान परतून घ्यायची आहे बुर्जी.
जोपर्यंत त्या अंड्यातला उग्र स्मेल हा जात नाही, कमी होत नाही, तोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. जसं की मी या आधी तुम्हाला सांगितलं आहे की आमच्या घरी जे ब्रेकफास्ट बनले जातात तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर आता इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत, ते बारीक कट करून घेतले आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, 4 अंड्यांसाठी 2 कांदे घेतले होते बारीक कट केलेले आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट केलेले. तर तुम्ही 2 कांदे 1 टोमॅटोही घालू शकता, पण मला इथे टोमॅटो जास्त हवा आहे. टोमॅटोचा फ्लेवर त्या भुर्जीमध्ये खरंच खूप छान लागतो. तर मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत टोमॅटोचा फ्लेवर त्या भुर्जीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. तर 5 ते 7 मिनटं आपण छान परतून घेणार आहोत भुर्जीमध्ये. सो एक छान फ्लेवर त्या भुर्जीला येणार आहे. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की अंडा भुर्जी ही गरमागरम खाण्यातच फार मजा येते. जर ती तुम्ही करून ठेवली आणि नंतर खाल्ली तर ती मजा खरंच येणार नाही. आम्ही तर इथे गरमागरम म्हणजे इथे भुर्जी केली आणि आम्ही गरम गरम अशी मी सर्व करते नेहमी. तर गरमागरम भुर्जी खा, नक्कीच आवडेल. आणि तुम्ही ही भुर्जी पावासोबत म्हणजे ब्रेडसोबतही खाऊ शकता. आणि हेल्दी म्हणून तुम्हाला जर खायची असेल तर हेल्दी ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही गरमागरम भाकरीसोबत गरम गरम चपातीसोबत खाऊ शकता. छानच लागते, प्रतिमच लागते. कशाही बरोबर खाल्ला तरी टेस्ट ही भुर्जीची भारीच लागते. तर आता इथे मी मस्त कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला कोथिंबीर फार आवडते. भाज्या असो, डाळी असोत किंवा आपला ब्रेकफास्ट असो, तर जिथे गरज आहे तिथे आपण कोथिंबीर भरपूर घालतो. सो मी आता इथे छान भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे आणि गरमागरम मी ही सर्व करणार आहे, खायला देणार आहे. तर अशी ही अप्रतिम भन्नाट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा भरपूर आणि कमेंट्सही करायला विसरू नका. तुम्ही घरी जर ट्राय केली असेल, तुम्ही आपली रेसिपी बघून घरी ट्राय केली असेल तर प्लीज आपल्याला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच आपले व्हिडिओज बघत राहा आणि आम्हालाही तुमच्यासोबत आमच्या या वेगवेगळ्या ब्रेकफास्ट म्हणा किंवा लंचच्या अजून काही मी वेगळ्या सिरीज तुमच्यासाठी घेऊन येईन. पण त्यासाठी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करत राहायचे आहेत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर.